नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज। आपण सध्या अहमदपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये आहोत। अहमदपूर शहरातील जे परवानाधारक ऑटो चालक आहेत त्यांचे युनियन आहे। नेमकंच त्यांनी नुकतंच नगर परिषदेच्या नगराध्यक्षांना आणि पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना नेमकं कोणत्या मागण्याचं निवेदन दिले हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी शिवकुमार बेदरे। गेली 15 वर्ष झालं अहमदपूर शहरात ऑटो रिक्षा चालवायचा व्यवसाय करत आहे आणि आमच्या अनेक वर्षापासून ऑटो लावण्यासाठी स्टँडचा जो प्रश्न आहे अजूनही सुटलेला नाही। अनेक वेळा आम्ही निवेदन दिले नगर परिषदेला, मुख्य अधिकाऱ्याला आणि RTO ऑफिसलाही दिले, तरीही आमच्या निवेदनाची आत्तापर्यंत कुठल्याच अधिकाऱ्याने प्रशासनाने दखल घेतलेली नाही। तरी आज आम्ही नगर परिषद इथे जाऊन पुन्हा नव्याने एकदा अर्ज केलेला आहे परवानाधारक ऑटो युनियन अहमदपूरच्या वतीने की आम्हाला एक कायमस्वरूपी ऑटो स्टँड देण्यात यावा, जेणेकरून की आम्हाला रोजीरोटी जे काही आम्हाला जे लागते जागा थांबा किंवा आम्हाला धंदा करा, व्यवसाय कराय, त्यासाठी आम्हाला जागा आवश्यक आहे। आणि इतरत्र कुठं रोडला गाड्या न लावता किंवा लोकाला त्रास देण्यापेक्षा किंवा ट्रॅफिक जाम करण्यापेक्षा एक शिस्त लावून जरी दिली आम्हाला पॉईंट देऊन, त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असेल, नगरपालिका असेल किंवा BNC असतील, ह्या सर्व टीमनं एक बैठक घेऊन पत्रव्यवहार करून आम्हाला एक सुनिश्चित जागा देऊन आम्हाला पॉईंट निश्चित करून एक स्टँड लावून द्यावं नगर परिषदेतर्फे। आम्ही अनेक वेळा आमच्या स्वतःनं पैसे जमा करून पॉईंट बनिला साहेब, पण ते काय उलाले दरवेळेस अतिक्रमण आले की JCB लावून घेऊन चालेल। दरवेळेस 5 पाट्या गेल्या आत्तापर्यंत आमच्या। आम्ही स्वतः म्हणजे शिस्त लागण्यासाठी एक कमान बशीने साईडने एक अँगल बशीने, त्याच्यामध्ये काय 4-5 ऑटो बसतात, त्या तशी व्यवस्था केली होती। पण आणि काय झाले, बेरोजगारी प्रचंड वाढल्यामुळे आणि ऑटोची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे जागा कमी पडत आहे शहरात। आणि आमचं म्हणणं आहे की आम्हाला एक जागा स्टँड कायमचा देऊन आम्हाला प्रशासनाने सहकार्य करावे आणि आम्ही प्रशासन जे सांगेल सूचना, जी शिस्तीबाबत असतील किंवा कारवाईबाबत असेल, जे काही कायद्यामध्ये असतील, म्हणजे वाहन अधिनियम कायदा, त्याप्रमाणे आम्ही वागूत। आमच्याकडे लायसन आहे, बॅच आहे, परमिट आहे, POC पावती आहे, इन्शुरन्स आहे, हे सर्व आम्ही रिक्षा चालक रस्त्यावर उतरलेले आहोत आणि व्यवसाय करतो। आम्हाला कुठलाही त्रास होणे आणि आम्हाला एक सुनिश्चित जागा करून आम्हाला व्यवसाय करण्यासाठी मोकळीक मिळावी। मला सांगा, तुमच्या युनियनमध्ये परवानाधारक वाहन चालक किती आहेत? असे ऑटो चालक किती जणांचं युनियन आहे? असं आता रिअल सांगितलं तर 150 लोक आहेत परवानदार। शहरामधलंच आहे का तालुक्यातलं युनियन आहे? हे तालुक्याचं युनियन आहे, याच्यात शहरातले बी आहेत, ग्रामीण। आणि आपण कसं ग्रामीणमध्ये मोडताव, त्याच्यामुळं आपण आपल्या ऑटोवर नाव राहते बघा, तुम्ही कधी बघितलं असता ग्रामीण परवाना, म्हणजे ग्रामीण भाग आहे आपला। आता जर लातूरमध्ये जर चालवायचं तर तुम्हाला शहरी परवाना म्हणून तिथं ऑटोवर बोर्ड दिसत आहे, म्हणून आम्ही सगळं ग्रामीण परवान्याचे रिक्षा चालक आहे। काही खेड्याची बी येते, तिथं येऊन व्यवसाय करतात, त्यांचं कुटुंब भाग होते, वापिस गावाकडे जातात। काही लेकरं शिकायला राहतात, लेकरं शिकतात, त्या पर्याय व्यवस्था म्हणून ऑटो चालितात, कुटुंब चालितात, असे काही आहे। ह्या प्रशासनाने तुमच्या मागणीकडे जर दखल नाही घेतली, दुर्लक्ष जर केलं, तर पुढची भूमिका आम्ही शहरातले जेवढेही ऑटो आहेत तेवढे आम्ही चक्काजाम करून आंदोलन करणार आहोत। आता ती जागा कुठं काय सुनिश्चित करून आम्ही त्याच्यावर सगळं ऑटोवर युनियन चर्चा करून आम्ही मार्ग काढून अजून एकदा निवेदन देऊन आणि डायरेक्ट आंदोलनाचा इशारा देणार आहोत। अहमदपूर शहरातील आणि तालुक्यातील या ऑटोधारकांचा प्रश्न खऱ्या अर्थानं ऐरणीवर आलेला आहे। त्यांना शहरामध्ये हक्काची पार्किंग असली पाहिजेत, सिम्बॉलिक पद्धतीचा त्यांचा जो स्टँड आहे त्या शहरामध्ये उभारण्यात यावा। मागच्या अनेक दिवसापासून ही मागणी त्यांनी लावून धरलेली आहे, मात्र इथल्या स्थानिक प्रशासनानं यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे। येणाऱ्या दिवसामध्ये स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या मागणीची दखल घेतं का आणि ऑटो चालक बांधवांना न्याय मिळवून देतं का हे पाहणं औचित्याचं ठरते। ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज। शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। आवाज बहुजनांचा।